नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 13वी कविता हिरवगार झाडासारखं ही अभ्यासणार आहोत. या कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. विद्यार्थी मित्रांनो, हिरवगार झाडासारखं या कवितेला सुरुवात करण्याअगोदर झाडांचं सजीवांच्या जीवनातील स्थान म्हणजेच झाडांचा सर्व सजीवांना काय उपयोग होतो याबद्दलची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. सर्व सजीवांना जगण्यासाठी प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनची गरज असते आणि हा ऑक्सिजन आपल्याला झाडांपासूनच प्राप्त होत असतो. त्याचबरोबर झाडांपासून आपल्याला फळं, फुलं, लाकूड हे मिळत असतं. लाकडाच्या अनेक वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला झाडाच्या लाकडांचा उपयोग करावा लागतो. झाडांपासून अनेक औषधी देखील तयार होत असतात. त्याचबरोबर झाडं ही वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सर्व सजीवांना देतात आणि म्हणूनच झाड हे सर्व सजीवांच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं ठरतं. पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यामध्ये देखील झाडांची आपल्याला फार मोठी मदत होते. त्याचबरोबर पर्जन्यमान व्यवस्थित राखण्यासाठी झाडांचं प्रमाण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पर्जन्यमान फार चांगल्या पद्धतीने राहतं. म्हणजे पावसाचं प्रमाण हे झाडांमुळे वाढत असतं. त्याचबरोबर जमिनीखाली जे पाण्याचे साठे आहेत ते टिकून ठेवण्यासाठी देखील झाडाची आपल्याला मदत होते. अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर सर्व सजीवांच्या जीवनामध्ये झाडाचं महत्त्व फार आहे. अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे झाड आहे आणि ही झाडं कधीही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव, भेदभाव न करता पशु, पक्षी, प्राणी, मानव प्राणी या सर्वांना नेहमी मदत करत असतात. आणि म्हणूनच या कवितेमध्ये कवींनी झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती या सगळ्या गुणांचा मानवाने देखील अंगीकार करायला हवा हा संदेश दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हिरवगार झाडासारखं या कवितेचे कवी आहे जॉर्ज लोपिस. यांचा कार्यकाल आहे 1950 ते 2005. अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कवितेची मध्यवर्ती कल्पना. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत. झाडांसारखे हिरवगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे. कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण कवितेचं प्रकट वाचन करणार आहोत. कविता 13वी, हिरवगार झाडासारखं. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर
झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडांसारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवगार झाडांसारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडांसारखं. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. पहिल्या चार ओळींमध्ये आपल्याला कवी म्हणतात की जीवन कसे जगावे हे सांगताना ते झाडाचे उदाहरण देतात आणि ते म्हणतात, एखादा ऋषी जसा मौन व्रत धारण करून ध्यानस्थपणे तपश्चर्या करीत बसतो, त्याप्रमाणे झाडही अबोल होऊन ध्यानस्थ बसते. ध्यानस्थ या शब्दाचा अर्थ होतो डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे. ऋषी म्हणजे मुनी आणि साधू, मौन व्रत म्हणजे न बोलण्याचा वसा आणि तपश्चर्या करणे म्हणजे काही ठराविक वेळ ध्यानस्थ बसणे. मुकाट म्हणजे न बोलता मुक्याने. आता पहिल्या ओळींमध्ये कवींनी झाडाला ऋषीमुनींची उपमा दिलेली आहे. एखादा ऋषीमुनी जसा मौन व्रत धारण करून तपश्चर्या करतो, त्याच पद्धतीने झाड अबोल होऊन ध्यानस्थ बसते. झाडावर पक्षी विसाव्याला येतात, थांबतात, ते निघूनही जातात. पक्षी झाडांचे मित्र नसतात. झाडात आणि त्यांच्यात दृढ नाते नसते, तरीही झाड पक्ष्यांसाठी, त्यांच्या निवाऱ्यासाठी सदैव उभे असते, असं कवी आपल्याला या ओळींमधून सांगतात. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. या ओळींविषयी सांगताना कवी आपल्याला म्हणतात की झाडाच्या मुळांवर कुणीही क्रूरपणे घाव घातले तरी झाड ती जीवघेणी वेदना निमूटपणे सहन करते. तोडणाऱ्याला झाड काहीच बोलत नाही. झाड सहनशील असते. मुकाट या शब्दाचा अर्थ मी सांगितला आहे. त्याचा अर्थ होतो न बोलता मुक्याने. अलगत म्हणजे हळूच. अलगत उतरतात टपोरी दवांचे टपोरी थेंब. दव म्हणजे दहिवराचे थेंब आणि टपोरे म्हणजे गोल. विरघळतो म्हणजे मिसळून जातो. पुढच्या ओळींमध्ये कवी आपल्याला म्हणतात की पहाटे पहाटे झाडाच्या पानावर असलेले दवांचे टपोरे थेंब वहीच्या पानावर अलगद हळुवारपणे उतरतात. म्हणजेच कवी स्वतःबद्दल सांगतो की कवी पहाटे झाडावरचे दवांचे थेंब पाहतो आणि त्याला कविता सुचते. झाडाकडे एकटक नजरेनं पाहत राहिले की झाडाचा हिरवा रंग शरीरभर विरघळतो आणि क्षणभरात रक्त हिरवेगार होते. आता खरोखर रक्त हिरवगार होतं का? तर नाही. कवी झाडाकडे टक लावून पाहतो तेव्हा त्याचे रक्त शांत होते, मनशांती मिळते, अशी झाडाची किमया आहे. आयुष्य होते नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. पुढच्या ओळींमध्ये कवी आपल्याला म्हणतात की खुडलेले फुलातून देठाशी पुन्हा अंकुर फुटावा, तसा
आपले आयुष्य त्या खुडलेल्या फुलासारखं टवटवीत ताजे होते. नव्याने आयुष्य जगण्याची नवीन उमेद मिळते. एखाद्या प्रवाशाला, मुसाफिराला प्रेमाने मिठीत घेण्यासाठी झाड अनेकदा आपले हात पुढे करते. वणवण फिरणाऱ्याला झाड आश्रय देऊन दिलासा देते. तसेच पुढे ते म्हणतात की दरवर्षी शिशिर ऋतूमध्ये झाडाची पाने झडतात, पानगळती होऊन झाड ओकेबोके होते, परंतु वसंत ऋतूत पुन्हा झाडाला नवीन पालवी फुटते. नवीन कोवळ्या लुसलुशीत पानांनी झाड बहरते. जणू ते नववधूसारखे नवीन वस्त्र धारण करते. नवीन कपड्यात सजलेली नवीन वधू हा तिचा नवीन जन्म असतो. मानवी आयुष्य झाडांप्रमाणेच आहे. माणसाच्या आयुष्यात सुखदुःखाचे ऋतू येतात जातात. दुःखाची पानगळती गेल्यानंतर पुन्हा त्याच्या आयुष्यात नवीन आशेची सुखकर पालवी फुटते. म्हणून माणसाने जगताना झाडाचा आदर्श घ्यावा, हा मोलाचा संदेश कवीने या ओळींमधून आपल्याला दिलेला आहे. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. पुढील ओळींमध्ये कवी म्हणतात की ज्याप्रमाणे जणू झाड नवीन वधूसारखं सजलेलं, शृंगार केलेलं आपल्याला दिसत असतं जेव्हा त्याला नवीन पालवी फुटते. पालवी म्हणजे नवीन कोवळी पानं जेव्हा उगवतात. मरगळ म्हणजे कंटाळा, मंजुळनाद म्हणजे सुरेल आवाज आणि संथ म्हणजे मंद सावकाश. त्या नुकत्याच फुटलेल्या पालवीप्रमाणे झाडाकडे पाहिलं तर शरीरभर आपल्याही शरीरात नवीन पालवी फुटते. म्हणजेच काय होतं तर नवीन उत्साह आपल्या शरीरात संचारतो, जीवनेच्छा जागी होते. आपण आपला आळस झटकून नवीन आयुष्याला सामोरे जातो. झाड आपल्याला नव्याने जगण्याची प्रेरणा देत असतं. त्याचबरोबर झाडावर पक्षी सुरेल आवाजात किलबिलत असतात, गात असतात. जणू त्या झाडात जीवनाचं एक मंद सुरावटीचे गाणे लपलेले असते. तसे एक संत गाणे आपल्याही आयुष्यात दडलेले आहे. ते जीवन गाणे उमगायला हवे असं कवी आपल्याला या ओळींमधून सांगत आहे. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. शेवटच्या ओळींमध्ये कवी म्हणतात की माणसाने झाडाच्या सळसळत्या पानांसारखे हसावे. झाड जसे आपल्या मुळांचे पाय जमिनीत घट्ट रोवून उभे राहते, तसेच आपणही आयुष्यात ठाम निर्धाराने उभे राहावे. जीवनात मुरावे. आपण झाडासारखे हिरवेगार आयुष्य जगावे. झाडासारखं आपणही मनात सखोल विचार करावा. आपण आपले आयुष्य जगत असताना आयुष्याचे चिंतन करावे. अंतर्मुख होऊन विवेकी व्हावे असं कवी आपल्याला शेवटच्या ओळींमधून सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटी झाडापासून आनंदी जीवन कसे जगावे असं जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या मनात असे विचार येतील की झाड हे असे आहे की जो वृक्षाची लागवड करतो व जो वृक्ष तोडतो यामध्ये झाड कधीच भेदभाव करत नाही. दोघांना तो सारखीच सावली देत असतो. सुखदुःखातील झाडाची ही अविचल वृत्ती माणसाने आत्मसात करायला हवी. म्हणजे सुखात आणि दुःखात आपण सारखेच वागायला हवं. कोणामध्येही भेदभाव आपण करता कामा नये. झाड सर्वांना पाने, फुले, फळे व निवाऱ्यासाठी लाकूड देतं. ते
परोपकारामध्ये आनंदी जीवन जगते. पशुपक्षी व माणसे यांना ते निवारा देते. म्हणजे झाड दानशूर आहे. वसंत ऋतू असो वा पानगळतीचा ऋतू असो, फुलते बहरते हा स्वधर्म तो सोडत नाही. झाडाने आनंदी जीवन जगणे हा महत्त्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. अशा गुणसंपन्न झाडापासून माणसाने आनंदी जीवन शिकले पाहिजे. आयुष्य सफल कसे करावे हे आपण झाडाकडून शिकणं फार गरजेचं आहे. झाड हा निसर्गाचा एक घटक आहे. तसेच मनुष्य प्राणी हे निसर्गाचेच अपत्य आहे. ज्या मातृभूमीत आपण जन्म घेतो त्या मातीतूनच झाड उगवते, फुलते, फळते. झाडाचे मानवी जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. झाड परोपकारी आहे. झाड माणसाला पाने, फुले, फळे भरपूर प्रमाणात निस्वार्थीपणे देत असते. गाई गुरांसाठी, प्रवाशांसाठी दाट सावली ते देतं. पशुपक्ष्यांसाठी निवारा देखील देतं. माणसांना इमारतीसाठी लाकूड, आरोग्यासाठी औषध देतं. तक्रार न करता वसंत ऋतूत बहरणे, शिशिर ऋतूतून झडणे पसंत ते करतं. ते मौन व्रत धारण करतं. त्याला निर्दयीपणे कुणी तोडलं तरी देखील ती दुखापत तो सहनशीलपणे सहन करत राहतो. त्या वेदना तो सोसत असतो. झाडाचे हे सर्व सद्गुण माणसाने अंगीकारायला हवे. पानगळतीनंतर नवीन पालवी फुटलेली झाडे माणसाच्या आयुष्याला प्रेरणा देते. झाड हा माणसाचा खरा मित्र आहे. मानवी जीवनातील झाडाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हेच कवीने आपल्याला या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कविता शिकत असताना, कवितेचा अभ्यास करत असताना आपण काही अवघड शब्दार्थांचा अभ्यास केला. पुन्हा एकदा त्या अवघड शब्दार्थांची माहिती किंवा त्यांचे अर्थ पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ध्यानस्थ डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे. ऋषी, मुनी, साधू, मौन व्रत न बोलण्याचा वसा. तपश्चर्या काही ठराविक वेळ ध्यानास्थ बसणे. मुकाट न बोलता, अलगद हळूच, दव दहीवाराचे थेंब, टपोरे गोल, विरघळतो मिसळून जातो. खुडणे फूल देठापासून तोडणे. टवटवीत ताजे तवाने, बाहू हात सरसावणे पुढे करणे. मुसाफिर प्रवासी, कवेत कुशीत, पाणझड पानगळ, वस्त्र कपडे, नवरी वधू, पालवी नवीन कोवळी पाने, मरगळ कंटाळा थकवा, मंजूळ नाद सुरेल आवाज, संथ मंद, दडलेले लपलेले, सळसळ पानांचा आवाज, मुरणे समरस होणे विरघळणे, रोवणे पुरणे, चिंतन मनात विचार घोळवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण हिरवगार झाडासारखं ही कविता अभ्यासली. आता आपण यावरती आधारित काही सोपे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. कवीने झाडाला दिलेली उपमा, कोणती उपमा दिली आहे? अगदी बरोबर, ध्यानस्थ ऋषी. त्यानंतरचा प्रश्न आहे, पानझडी नंतरचे नवीन वस्त्र धारण करणारे झाड म्हणजे? अगदी बरोबर, नवीन नवरी. कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे? कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे टवटवीत फूल. त्यानंतर अलगद उतरणारे थेंब. अलगद उतरणारे थेंब म्हणजेच कोणते थेंब? तर दवाचे टपोरे थेंब. फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ? फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ
याचा अर्थ होतो मरगळ झटकली जाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण हिरवगार झाडासारखं ही जॉर्ज लोपिस यांची कविता अभ्यासली. कवी जॉर्ज लोपिस यांनी या कवितेतून झाडाचे महत्त्व आपल्या मनावर बिंबवलेले आहे. झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द या गुणांची महती सांगितलेली आहे. माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे अशी शिकवण देखील कवीने या कवितेतून दिलेली आहे. आशा आहे तुम्हाला सगळ्यांना ही कविता समजली असेल. धन्यवाद.